मस्तपैकी रेडी होऊन मी निघाली होती कॉलेजला आणि माझा अभ्यास राहिला होता म्हणून मी तो ट्रेनमध्येच करत होते. आणि मग फायनली माझं स्टेशन आलं. ट्रेनला बाय बाय करत मी निघाली, पण मला ना इथे रिक्षामध्ये जागाच नाही भेटली. मग मी मैत्रिणीच्याच मांडीवरती बसले होते आणि क्लासमध्ये मला काही शूटच करायला नाही भेटलं. पण ब्रेक टाईममध्ये मी थोडासा केला, त्यात पण ही बघा अभ्यासच करत होते. म्हणलं बाई पोरगी किती अभ्यास करायला लागली. आणि त्यानंतर माझं फायनली कॉलेज सुटला. क्लासला बाय बाय करून मी चालली होती. आणि काय माहीत गाईज या पावसाला कसं कळतं की कॉलेज सुटलं. बरोबर कॉलेज सुटायच्या टायमालाच येतो. त्यानंतर हे बघा इतका पाऊस येतो तरी आमची लिपस्टिक लावायची काही सुटत नाही माहिती आहे. त्यानंतर जाऊन दे मला आणि ट्रेन पकडली. ट्रेनमध्ये मम्मीने दिलेले स्नॅक्सच खात बसले. आणि मग फटाफट घरी आल्यानंतर इथे बघते तर प्रगतीसुद्धा स्कूलमधून आली. ते मामाकडे काय ते जास्त दिवस नाही राहिले. मग आम्ही दोघं पण फ्रेश झालो आणि मम्मीने आम्हाला इथे चहा चपाती खायला दिली. ते मग ती पण खाल्ली. थोडं बसलेच होते पण नंतर मग डाळिंब पण मम्मीने आणून दिली. बोलली घे तुझं रक्त वाढेल. आता बघू किती रक्त वाढते. त्यानंतर ते सुद्धा खाल्लं आणि फटाफट अभ्यासाला बसली. कॉलेजवाले ना रोज रिटर्नवर देतात आणि मला ते करावंच लागतं. आणि मग मी रात्रीचं जेवण जेवली. तर असा होता माझा आजचा दिवस. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.